मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल तुम्ही पाहिलं होतं की जीवा आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालाय आणि त्याचा हा लाईव्ह व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. आता जीवाचा हा व्हिडिओ प्रत्येक जण बघताय असं त्यांनी पहिल्या भागात दाखवलंय. म्हणजे पार्थला पिहूने दाखवलाय आता जीवाचा हा लाईव्ह व्हिडिओ आणि काव्याने मानिनीताईंना दाखवलाय तिच्या मोबाईलवर. बघत राहा आता जीवा त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये काय काय बोलतोय. नंदिनी पण ऐकते बरं का प्रेक्षकांनो त्याला तिच्या मोबाईलमध्ये. जीवाचा व्हिडिओ पाहून मानिनीच्या अंगात मात्र सासू आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आजचा भाग शेवटपर्यंत बघा, थोडासाही चुकवू नका. जीवा आता लाईव्ह आलाय आणि म्हणतोय, माझं लग्न झालंय, माझी बायको मला रुसून निघून गेली आहे. तुम्ही 16 डिसेंबरचा व्हिडिओ बघितलाच, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल माझ्या आयुष्यात काय घडलंय. माझी बायको, माझी चकाचक बाई माझ्यावर रुसली हो, ती माहेरी निघून गेली आहे. काय आहे ना, घरातली मोठी माणसं असं म्हणतात, घरातली नवरा बायकोची भांडणं, रुसवे फुगवे, हेवे दावे हे घरातल्या 4 भिंतीच्या आत व्हायला हवं. पण 16 डिसेंबरला जे काही घडलं ते आम्हाला कुणाला अपेक्षित नव्हतंच. पण काय झालंय आता, ते सगळं जे आहे ते घडून गेलंय. आमचं लग्ना आधीच प्रेम आलंय जगासमोर, पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यामध्ये जे प्रेम फुललं ना, त्याला फक्त आमचे घरचे साक्षीदार आहेत. ते प्रेम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आधीच आमच्यात एक मिठाचा खडा पडलाय हो. पण तोच खडा आता आज आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काढून टाकायचा आहे. आता त्याची सुरुवात मी आजपासून करतोय. आजपासूनच आता मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहायचं ठरवलंय. आता जीवा हे बोलतोय मोबाईलवर, त्याला सगळे बघतायत. जीवा आता नंदिनीचं घर दाखवत म्हणतो, हे बघा, हे माझ्या मागे माझ्या बायकोचं घर आहे. पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलंय, व्रत घेतलंय मी 21 दिवसाचं. नंदिनी हे सगळं बघते. इकडे मानिनी आणि काव्या हसतात. नंदिनी स्वतःशीच बडबडते, काय वेडेपणा चाललाय जीवाचा. पसारा करताना कधी 21 दिवसाचं व्रत नाही सुचलं यांना. आणि पुन्हा जीवाचा व्हिडिओ पाहायला लागते. इकडे वसू आत्या पण हसत असतात जीवाच्या या व्हिडिओला. जीवा म्हणतो, असं म्हणतात एखाद्याची सवय लागायला आणि सवय मोडायला सुद्धा 21 दिवस. पण या पसाऱ्यावाल्याला चकाचकबाईची सवय काही सुटणार नाही. माझी आई नेहमी म्हणते, घेतलेलं व्रत सोडू नको आणि दिलेला 21 दिवसात मी हे व्रत पूर्ण करणार म्हणजे करणार. माझी आई म्हणते 21 दिवसात बायकोचा हात सोडू नको आणि दिलेलं व्रत मोडू नको. मानिनी ते त्याचं वाक्य ऐकतात आणि काव्याला म्हणतात, हे काव्या, हा आगाऊच आहे, मी याला असं कधी म्हटले. अगं, हा न स्वतःचे वाक्य घालून स्वतःची पोळी भाजतोय. बघा ना शहाणा कुठला, आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय. जीवा पुढे म्हणतो, माझ्या बायकोचा हात धरण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची गरज लागणार आहे. प्रेक्षकांनो, असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. त्यामुळे हा माझा पहिला ब्लॉग आहे, डे 1 ॲट जीवा इन मोहितेज हाऊस. आजपासनं पुढे 21 दिवस तुम्ही आता माझा हा प्रवास बघणार आहात. आता इकडे पिहू पार्थला म्हणते, वा पार्थ दादा, किती इंटरेस्टिंग आहे बघ. जीवा दादा किती करतोय रे नंदिनी ताईसाठी. सगळ्यांनाच इंटरेस्ट आलाय प्रेक्षकांनो यांच्या लव्ह स्टोरी मध्ये. जीवा म्हणतो, मला ना तुम्हा सगळ्यांच्या एनर्जीची गरज आहे. मला तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करायची आहे की माझा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितकं जमेल तितकं शेअर करा. प्लीज प्रेक्षकांनो, मी मनापासून रिक्वेस्ट करतोय. प्रेक्षकांनो, मी पण मनापासून रिक्वेस्ट करते, या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही रम्या मध्येच म्हणते, ए आई, आपण याच्या चॅनलवर निगेटिव्ह कमेंट करायची का. वसू आत्या म्हणतात, ए रम्या, पण एक प्रॉब्लेम झाला ना. अगं, आपल्याला कितीतरी फेक अकाउंट तयार करावे लागतील ना. दोघी मायले की हसतात आणि म्हणतात, चल ना मग करून टाकू ना फेक अकाउंट तयार, त्याला तरी काय लागतंय. आता प्रेक्षकांनो पुन्हा जीवाचा व्हिडिओ व्लॉग दाखवलाय. आता जीवा म्हणतो, हॅशटॅग नंदिनी ये ना असं म्हणून माझ्या बायकोच्या अकाउंटला टॅग करा प्लीज प्रेक्षकांनो, आय लव्ह यू गाईज, असं तो म्हणतो आणि त्याचा हा ब्लॉग पूर्ण करतो. आता इकडे काव्या त्याच्या ब्लॉगला म्हणते, शाबास जीवा शाबास. पार्थ सुद्धा मन लावून ते ऐकतो बरं का, सगळं जीवा जे बोलतोय ते. हे सगळं जीवाने रिक्षात बसून रेकॉर्ड केलंय. नंदिनी आता बाहेर येते आणि जीवाकडे बघते. इथे ना प्रेक्षकांना मालिकेमध्ये जे ते बासरीचं म्युझिक वाजवतात ना, ते लई भारी वाटतं कानांना. आता जीवा रिक्षाच्या बाहेर येतो आणि नंदिनीला असं हाय करतो. नंदिनी मात्र रुसलेली आहे बाबा, ती काही अजून ऐके ना याचं. पण प्रेक्षकांनो, खरंच यांना 21 दिवसापर्यंत हा स्ट्रगल करायचा आहे का. म्हणजे आता ही मालिका किती ताणली जाणार बरं. असो, नंदिनी
आता घरात येते पण तिला खूप बेचैन झाल्यासारखं वाटत असतं. काय करावं ते कळेना. इकडे आता गुड्डू दादा पण लाईव्ह व्हिडिओ बघत होते ना जीवाचा, तिथेच त्यांच्या शेजारी बसून जीवा भाऊच्या जीवा तगमग करत असतो कारण त्याला भूक लागलेली असते. गुड्डू भैया आता जीवा भैया जवळ येतात आणि म्हणतात, "ओ जीवा भैया, ई देखो." जीवा म्हणतो, "अरे यार, मला वाटलंच होतं हे सगळं फेल जाईल." आता गुड्डू भैया म्हणतात, "अरे जीवा दादा कसलं काय फेल जाईल? अरे भोकाल मचवला तुम्ही. बघा, बघा." जीवा आता ते त्याची रील बघतो लाईव्ह वाली आणि म्हणतो, "काय सांगतो गुड्डू?" आता तो गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया, तुमच्या या लाईव्ह व्हिडिओने झंझाणून टाकलाय सगळ्यांना." आता जीवा म्हणतो, "काय टाकलाय?" गुड्डू म्हणतो, "झंझाणून टाकलाय." मग दोघेच्या दोघे उड्या मारतात, "जीवागिरी जिंदाबाद, जीवागिरी जिंदाबाद." जीवा आता गुड्डूला मिठी मारतो. आता गुड्डू म्हणतो, "कमेंट पे कमेंट आ रहा जीवा भाऊ तुमको." जीवा म्हणतो, "अरे इधर दे ना, मैं पडता ना." अरे कसला व्हायरल झाला आपला व्हिडिओ. गुड्डू भैया आय लव्ह यू. असं म्हणून त्यालाच मिठी मारत असतो. इकडे आता या नंदिनीची आई येते बरं का आणि म्हणते, "बघितलं का बाई नंदिनी, पाहिलं का हे?" आता नंदिनी आधीच उत्तर देते, "बघितलं मी सगळं. जीवाचा ब्लॉग बघितला, सगळं बघितलं. जीवाने मला मिळवण्यासाठी 21 दिवसाचं व्रत केलं म्हणे. आई समजव ना गं त्यांना. किती ओरडले बाबा त्यांना, घराबाहेर काढलं. दिवसभर बाहेर आहेत घराच्या. रिक्षा काय घेऊन आले, आता ब्लॉग काय टाकतायत. ए आई बघ ना, हॅशटॅग नंदिनी ये ना. मी नाही येणार आहे अजिबात. हे बघ बाबा झोपलेत म्हणून. नाहीतर बाबांना कळल्यावर बाबा तांडव करतील बरं. ए आई प्लीज तू बोल ना गं जाऊन जीवाशी आणि जीवांचा व्हिडिओ व्हिडिओ दाखवू नकोस हं मला." आता नंदिनीची आई तिचा पचका करत म्हणते, "ए बाई झालं तुझं बोलून. अगं बाई आरूच्या कॉलेजमध्ये तिला पांढरा ससा दिसला तो मला तिने व्हिडिओ पाठवला. मी तुला तो दाखवायला आले होते नंदिनी." "काय गं? तुला तर फार राग आहे ना जीवाचा आणि त्याचा व्हिडिओ पाहत बसली होतीस का तू?" नंदिनी आता चिडीचूप होऊन घरात चालली जाते. नंदिनीला जीवाची काळजी वाटते आणि ती प्रत्येक वेळेला ते दाखवून पण देतेय. पण प्रेक्षकांनो थोडंसं आता ते ताणणारच आहेत. कारण जीवा आणि काव्या यांना एकमेकांबद्दल काहीही वाटत नाही हे तर त्यांना आधी सिद्ध करावंच लागेल ना प्रेक्षकांनो. त्याशिवाय यांच्या प्रेमाची गाडी पुढे कशी जाईल? पण प्रेक्षकांनो नंदिनीची आई पण हुशार आहे. नंदिनीच्या आईने प्रँक केला नंदिनी सोबत. आणि आता त्या सुद्धा नंदिनीच्या अकाउंटला टॅग करत म्हणतात, हॅशटॅग नंदिनी ये ना. अगं जा गं बाई नंदिनी लवकर जीवाकडे. असं म्हणून आता जीवाने जे सांगितलंय ना ते केलंय बरं का. आता या नंदिनीच्या आईने जीवाने सांगितलं ना लाईव्ह येऊन की माझ्या बायकोच्या अकाउंटला टॅग करा आणि तिला सांगा हॅशटॅग नंदिनी ये ना. तसंच तिच्या आईने केलंय आणि नंदिनीच्या अकाउंटला टॅग केलंय. आता मी म्हटलं मगाशी मानिनीच्या अंगात आली सासू, तसंच झालंय. जीवाला फोन केला आता मानिनीने आणि मानिनी थोडी चिडते त्याच्यावर. का बरं ते बघा. हे चिडणं स्वाभाविक होतं हं प्रेक्षकांनो. आता या मानिनताई म्हणतात, "हे काय रे जीवा, अरे काय गोंधळ घातलायस हा, काय चाललंय तुझं? आणि ती रिक्षा कुठून आणलीयस तू जीवा? जीवा तू रिक्षात राहणार आहे, कुठून आणली कुठून ती रिक्षा?" जीवा म्हणतो, "ए आई तू रिक्षा रिक्षा काय लावलंय?" "अगं माझ्या रिक्षेचं नाव डार्लिंग आहे गं." मानिनी म्हणते, "आणि तुझं नाव जीवा विक्रम देशमुख आहे, तू देशमुखांचा मुलगा आहे ना, रिक्षेत काय राहणार आहे? आणि तुला असं नाही वाटत आहे का नंदिनी अति करते? नंदिनीला काय रात्रभर तुला घरात नाही घेता येत का?" जीवा म्हणतो, "आई चिल चिल, तू चिडू नको ग. अगं एवढं काही अवघड नाही रिक्षात राहणं." मानिनी ओरडून म्हणते, "गप्पा बस, ती रिक्षा कुठून आणली ते सांग मला आधी." जीवा म्हणतो, "आई चिल, सांगतो ना तुला, कशाला टेन्शन घेतेस, तू सगळं सांगतो." आता जीवा म्हणतो, "अगं आई मी ते जुगाड केलाय. माझ्या ओळखीचा रिक्षावाला आहे ना, अगं तो जरा गावी गेलाय थोडे दिवस, त्याची रिक्षा घेतलीये मी. आणि तसंही माझ्या आणि नंदिनीच्या मध्ये रिक्षाला वेगळं महत्व आहे ग आई, तुला ते कळणार नाही. तू नको टेन्शन घेऊ बरं आई. आणि मला सांग, स्वतः विक्रम देशमुख त्यांच्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी, अगं मानिनी देशमुखला मनवण्यासाठी ते वॉचमनच्या केबिन मध्ये राहत होते ना, मग जीवाला रिक्षात राहायला काय हरकत आहे?" आता जीवा हे सगळं बोलत असताना काव्या ऐकते बरं का. स्पीकरवर फोन असतो. आता काव्या लागते मोठ्याने हसायला. मानिनी म्हणते, "गप्प बस शहाण्या, तुला हे सगळं विक्रमने सांगितलं?" आता जीवा म्हणतो, "हो आई मला बाबाने सगळं सांगितलंय." "अगं माझ्याकडनं ना हे सगळे विचार, माझ्याकडे जे सगळे विचार आलेत ना ते सगळे विक्रम देशमुखांकडे आलेत." मानिनी म्हणते, "त्या विक्रमला ना मी बघतेच आणि तू ना नंदिनीला फोन लाव बरं काव्या, मी बघतेच जरा नंदिनीकडे." काव्या खाणाखुणा करत असते, "जरा शांत व्हा सासूबाई." इकडे जीवा म्हणतो, "ए आई तू थोडं माझं ऐकतेस का, जरा शांत होतेस का तू?" काव्या म्हणते, "ऐका ना आई, तो काहीतरी बोलतोय जीवा, बघा तरी."
मानिनी म्हणते, "जीवा तू माझा ऐक. तुला कळत नाहीये. तुला त्रास झालेला मी नाही बघू शकणार. अरे रिक्षेत तुझी पाठ आकडेल रे. डास चावतील तुला रात्रीचे. थंडी वाजेल तुला जीवा. अरे असं कसं रिक्षात राहशील रे बाळा? थंडी नाही वाजणार का रे तुला? मी नाही रे बाबा तुला त्रास झालेला बघू शकत." जीवा म्हणतो, "आई ऐक ना माझं. थोडं ऐक ना प्लीज. अगं होऊ दे मला थोडासा त्रास. काही प्रॉब्लेम नाहीये." आता मानिनी म्हणते, "असं कसं बोलतोयस जीवा?" जीवा म्हणतो आणि प्रेक्षकांनो हे जे तो बोलतो ना पुढे ते मनापासून ऐका. जीवा जीवा म्हणतो, "अगं आई आम्ही नवरे ना आधीच बदनाम असतो ग. अगं त्यांच्यावर शेरे मारले जातात नवऱ्यांवर की तुम्ही ना बायकांसाठी काही करत नाही. पण हे जे मी शिवधनुष्य उचललंय ना त्यामुळे समाजामध्ये एक वेगळा आदर्श तयार होईल. मी नंदिनीसाठी जे एफर्ट घेतोय ना बरेच नवरे असा एफर्ट त्यांच्या बायकोसाठी घेतील. अगं विचार कर ना, नवरे जगात बायकोसाठी काय पण करायला तयार झाले तर प्रेमाचं नवीन टोक गाठतील ना. अगं या सोशल एफर्टमुळे प्रेमाची एक नवीन पायरी चढतील ग आई लोक." काव्या म्हणते, "क्या बात आहे जीवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड." पण जीवाने बिचाऱ्याने स्वतःचा जीव पणाला लावू नये एवढंच काय ते म्हणणं आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं. मानिनी पण तेच म्हणतात, "ए बाबा जीवा, तुला काय करायचं ते कर, पण तुला जे काही लागलं ते मला कळवायचं. उगाचच ताणू नकोस आणि काळजी घे बाबा स्वतःची." जीवा म्हणतो, "ए आई, पण तू नको ना ग चिडूस नंदिनीवर. ती चिडलीये ग माझ्यावर, पण तिला आहे माझी काळजी. त्यामुळे तू नको चिडूस प्लीज." मग मानिनी स्माईल करते आणि म्हणते, बरं बाबा, मान्य आहे मला. नंदिनी तुझी काळजी घेईलच. मला कळतंय. ऑल द बेस्ट हं बेटा. गुड नाईट." जीवा म्हणतो, "हो आई, थँक सो मच आणि लव्ह यू टू मच." असं म्हणून आता जीवाने फोन ठेवलाय. काव्य आता मानिनीला समजवते, "मानिनी आई, तुम्ही ना असं टेन्शन नका घेऊ. सगळं छान होणार आहे. मला पार्थ देशमुख मिळणार आहे आणि जीवाला नंदिनी ताई." मानिनी म्हणते, "काव्या खरंच असं होईल ना ग?" मग काव्या आता मानिनीला म्हणते, "तुम्ही ना एक बोट निवडा बरं. एक बोट निवडा माझं." मानिनी आता काव्याचं एक बोट निवडते आणि आता काव्या खुश होते आणि म्हणते, "अरे वा मानिनी आई, अहो आमचं मिशन सक्सेसफुल होणार. जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुखांना मिळवणारच." असं म्हणून ती आता मानिनीला मिठी मारते. चला, काहीतरी होप्स आहेत पॉझिटिव्ह होण्याचे. पार्थ आता या दोघींना लांबून बघत असतो. या दोघी एकमेकींना मिठ्या मारतायत ना. आता कसं झालंय, पार्थला कळतंय पण वळत नाहीये. ऑलरेडी पार्थ हा खूप मॅच्युअर्ड, सिन्सिअर असा माणूस आहे आणि त्याला सगळं समजतंय काव्या इथे का आलीये, कशासाठी आलीये आणि नंदिनीचं पण तसंच आहे. पण हे दोघं जरा बालिश दाखवलेत ना प्रेक्षकांनो. त्यामुळे या दोघांना हे जे करताय या गोष्टीचा कितपत सिरियसनेस आहे हे जोवर पार्थ आणि नंदिनीला पटत नाही तोवर काही हे दोघं यांना ऍक्सेप्ट करणार नाही, असं एक माझं प्रांजळ मत आहे. या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये. TTM द्यायलाच मला आज खूप उशीर झाला. त्यामुळे याही मालिकेला माझा नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. असो, माफी मागायला मन मोठं लागतं नाही का? काही काही प्रेक्षक खूप निगेटिव्ह कमेंट करतात. मला वसू आत्या करणार आहेत ना आता जीवाला तसं. बरं जाऊ द्या, हा विषय जास्ती लांबवत नाही आणि मालिकेत काय झालं ते बघा पुढे. नंदिनी आता वरण भात लावते. तिची आई येते स्वयंपाकघरात आणि म्हणते, "काय ग नंदिनी, हे काय करतेस? अगं सगळ्यांची जेवणं झाली आहेत. तू कोणासाठी वरण भात लावतेस?" नंदिनी म्हणते, बाहेर थांबलेत ना ते त्यांच्यासाठी." नंदिनीची आई मुद्दाम गंमत करते. "अगं बाई, त्या नव्या वॉचमनसाठी कुकर लावला तू?" "अगो काय नंदिनी?" नंदिनी म्हणते, "ए आई, मी जीवासाठी कुकर लावलाय." हे ती पटकन बोलून जाते. मग नंदिनीची आई म्हणते, "चला, तुझ्या तोंडून आलाय ना, चला बरं झालं. नसतं आलं तरी कळलं असतं मला नंदिनी. अगं कधी कधी माणसाचं मन पारदर्शक असतं ग. जे मनात असतं ना ते आरपार दिसूनच जातं ग नंदिनी. तुझे डोळे तुझं ऐकत नाहीत नंदिनी. तुझ्या डोळ्यात सगळं दिसतंय. तुझ्या डोळ्यात काळजी भरून आली आहे जीवासाठी." आता नंदिनी थोडीशी भावूक झालेली असते. आता ती नंदिनीची आई मुद्दाम म्हणते, "अगं निघू का मग हा वरण भात घेऊन? तुझ्या नवऱ्याला काही निरोप देऊ का?" नंदिनी म्हणते, "नको, काही निरोप देऊ नको, पण त्यांना सांग की लगेच हात घालू नका वरण भातामध्ये. गरम आहे तो वरण भात. हात भाजेल त्यांचा." नंदिनीची आई म्हणते, "बरं." प्रेक्षकांनो, या सगळ्यांच्या सासवा काय गोड आहेत ना. ती नंदिनीची आई पण किती गोड आहे बघा ना. जावयाची सरबराई करायला थोडीशीही कमी म्हणजे कमी जास्त करत नाहीत. खूप गोड आहेत या दोघी सासवा. छान दाखवत आहेत ते मालिकेचा ट्रॅक. म्हणजे खरं तर रोज उत्सुकता असते की आज काय झालं असेल मालिकेमध्ये बघायसाठी. असो, आता पार्थरावांचं बघा मन काय म्हणतंय त्यांना.
म्हटलं होतं ना मगाशी, कळतंय पण वळत नाहीये. पार्थ आता रात्री काव्याचं स्केच घेऊन बसलेला असतो आणि ते स्केच तो खूप वेळ निहाळतो आणि त्याला काव्याची आठवण येत असते. पण एका क्षणाला तो 16 डिसेंबरचा दिवस आठवतो आणि तो ते स्केच फाडायला निघतो. तेवढ्यात आता त्याचं जे मन आहे ना, ते त्याला दिसतंय. हे मन कधी आपल्याला दिसत नसतं हो, आपलं मन ते ऐकू येत असतं. पण मालिकेत यांना यांचं मन दिसतं बरं का. तसंच पार्थला आता ते स्केच फाडत असताना त्याचं मन दिसलं. ते मन तिथे बाजूला सोफ्यावर दिवाणवर बसलेलं असतं. ते मन ओरडून म्हणतं, "ए बाबा पार्थ, ते स्केच फाडू नको." आता त्या मनाच्या हातात काव्याची क्रीम असते. पार्थ त्या मनाला म्हणतो, "कोण आहेस रे तू? इथे काय करतोयस?" आता तो मन आहे ना पार्थचं, ते त्याला म्हणतं, "मी काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे. मी काय करतोय? मी माझ्या मांजरीचं क्रीम लावतोय." "अरे बाबा, हे ना नाईट क्रीम आहे बरं का. माझ्या मांजरीचं नाईट क्रीम आहे आणि हे नाईटलाच नाही, डेला पण लावतात बरं का." "अरे माझी मांजर जेव्हा हे क्रीम लावते ना, तेव्हा ती गोड आणि सुंदर दिसते रे. आणि काय रे, हे क्रीम तुला लावलं होतं ना माझ्या मांजरीने आणि तुझे बाबा आले होते अचानक." आता तो प्रसंग आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय. काव्या ते क्रीम लावत असते ना पार्थला, तेव्हा विक्रम आलेले असतात आणि फजिती होते या दोघांची. तो सीन इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय. पार्थला ते आठवतं. त्याच्या मनाने त्याला ती आठवण करून दिली आहे. आता तो पार्थ त्या मनाला उत्तर देतो. तो पार्थ वेगळा होता. मग ते मन म्हणतं, "अरे बाबा, ती काव्या पण वेगळी होती. सतत ती काव्या तुझ्यावर चिडचिड करायची, त्यामुळे तुझे एफर्ट तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते. आता तसंच झालंय रे. आता तिचे एफर्ट तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये." पार्थ आता जरा गडबडून जातो आणि त्या मनाला म्हणतो, "तो प्रश्न नाहीये." आता ते मन म्हणतं, "हो रे बाबा, प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे की तू स्वतःवर चिडलाय की काव्यावर चिडलाय?" पार्थ म्हणतो, "मी रागवलो नाहीये, मी दुखावलो गेलोय जरा. मी चिडलो नाहीये काव्यावर." त्यावरती आता ते मन म्हणतं, "का? का रे दुखावला गेलायस? त्यांनी त्यांचा भूतकाळ सांगितला नाही म्हणून? त्यांनी तर प्रयत्न केले होते तुला भूतकाळ सांगण्याचा. तुझ्या सोबतचं नातं त्यांना हवं होतं तेव्हा पार्थ. हे तुला कळत नाहीये का?" आता ते मन छान समजवतं पार्थला बरं का. पार्थ म्हणतो, "मला ना आता काहीच नकोय. मला हे नातं नकोय आणि मला कोणात गुंतायचं पण नाहीये." आता ते मन म्हणतं, "अरे बाबा पार्थ, तरी सुद्धा तू काव्यामध्ये गुंतणार आहेस. अरे तू कितीही बांध बांध तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये, तरी पण काव्या तो बांध ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत. तुला हे दिसत नाहीये का? का समजून घ्यायचं नाहीये? बरं मला सांग, कधी सुखावणारं वादळ पाहिलं का तू? काव्याकडे बघ जरा. अरे तुला सुखावणारं वादळ आहे ते. अरे तुझ्या प्रेमाने खुललेलं कधी फूल पाहिलं का तू? बघ मग काव्याकडे. तुला दिसेल त्यात ते. अरे काव्या आधी जीवाला आहो जाहो करत होत्या, कारण त्यांच्यातलं नातं अवघडलेलं होतं. पण आता जीवा नंदिनी सोबत असं वागतोय. अरे बाबा, काव्याला फक्त तू हवायस. अरे तुला जोडीदार म्हणून मान्य केलंय काव्याने, तसंच जीवाने पण नंदिनीला जोडीदार म्हणून मान्य केलंय. मान्य कर रे बाबा. काव्या मनापासून तुला आता आपलं मानतात आणि जीवाला त्या दीर मानतात रे. जीवाला त्या फक्त मित्र मानतात आणि त्यापेक्षा जास्ती काहीच नाही. जसं तू आणि नंदिनी एकमेकांना मानता ना, जसं नंदिनी ठामपणे तुझ्यासोबत नातं मानत होत्या लग्न झाल्यावर एक मित्र म्हणून, तसंच काव्या आता जीवाच्या बाबतीत वागताय. आणि कसं आहे, मित्र म्हणून ते दोघे मूव्ह ऑन झाले, पण तुम्ही दोघं कधी मूव्ह ऑन होणार, तू आणि नंदिनी? अरे ही काव्या 2.0 आहे ना नवीन आलेली, ती तुला तिच्या प्रेमात पाडायला लावणारच रे बाबा. असं पार्थचं मन त्याला सांगतं बरं का. पार्थ आता तो स्केच बघायला लागतो तेव्हा ते मन चाललं जातं तिथून, म्हणजे गायब झालेलं दाखवलंय. नेहमी मालिकेत दाखवतात तसं. म्हणजे पार्थच्या मनाला कळतंय बरं का की हे जे काही चाललंय ते का चाललंय. म्हटलं ना प्रेक्षकांनो, मागच्याच एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की जसं पार्थ आणि नंदिनी एफर्ट घेत होते काव्या आणि जीवाला मिळवण्यासाठी, तसंच आता काव्या आणि जीवा एफर्ट घेणार आहे. त्या दोघांचाही प्रवास काही सोपा नव्हता. जीवाचा आणि सॉरी पार्थ आणि नंदिनीचा, तसंच आता जीवा आणि काव्याचाही प्रवास सोपा नाहीये. आता पार्थ ते स्केच बघतो आणि जरा विचारात पडलाय. आता इथून पुढे या जीवाचा आणि त्या गुड्डू भैयाचा एक कॉमेडी सीन दाखवला बरं का. आता गुड्डू भैया एकटाच रडत बसलेला असतो, पण तो रडतोय याची तो रील करतोय, म्हणजे व्हिडिओ शूट करतोय बरं का. तो रडत रडत म्हणत असतो, "अब हमको ये भूख सहन नहीं होते. अब हम का करें, हम कहाँ जाए, हमको भूक लगी है, अब हम का करें, नहीं नहीं अब हम कुछ कर ही नहीं सकते." असं काहीतरी बडबडत असतो व्हिडिओमध्ये बघून. जीवा येतो. जीवाला वाटते याला खरंच भूक लागली का काय. तो म्हणतो, "अरे गुड्डू भैया ऐसे रोते नहीं है, हम है ना तुम्हारे साथ." आता तो गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया, हमारी पिंकी है ना,
उसको हमको ये वीडियो दिखाना है और उसको हमको महसूस करवाना है की हम कितना प्यार करते हैं उसे, म्हणून मैंने ये व्हिडिओ बनाया जीवा भैया. जीवा म्हणतो, "ए दीडशान्या, तुला भूक नाही लागली का?" तर गुड्डू म्हणतो, "नाही, हमको भूक नाही लागली. हम तो संध्याकाळीच भेळ खा के आ गया." जीवा म्हणतो, "होय काय? भेळ खाल्ली का रे? जाऊ दे बाबा, तुझ्या जेवणाचं झालं, पण माझ्या जेवणाचं काय? अरे बाबा, माझा मोबाईल पण चार्ज नाहीये, स्विच ऑफ झाला. मला बाहेरून पण जेवण मागवता येणार नाही. आता काय करू मी माझ्या जेवणाचं?" आता या क्षणाला खरं तर गुड्डूच्या मोबाईलवरून तो ऑनलाईन मागू शकला असता, पण तेवढ्यात सासूबाई आल्या बाई वरण-भात घेऊन आणि जीवाला म्हणतायत, "ओ जावई बापू, वरण-भात खाणार का?" जीवा आता नंदिनीच्या आईला बघतो आणि ते वरण-भात बघून तो खुश झालाय. साहजिक आहे प्रेक्षकांनो, एवढी भूक लागल्यावर समोर ताट दिसल्यावर काय होणार माणसाचं? एक तर तो सकाळपासून बिचारा बडबड, बडबड करत राहतो माझ्यासारखा. मी पण खूप बोलते आणि म्हणते, "मी कधी बोलले?" असं होतं ना तुमचं पण? असो. आता नंदिनीची आई आली आहे वरण-भात घेऊन आणि नंदिनी खिडकीतनं बघत असते, जीवा वरण-भात खाईल की नाही म्हणून आणि एपिसोड त्यांनी इथेच संपवून टाकला. आता पुढच्या भागात बघा, जीवा पटकन वरण-भात खाण्यासाठी हात घालतो त्या भातामध्ये. नंदिनीची आई म्हणते, "बाई म्हटलीच होती नंदिनी मला, त्यांना म्हणावं की हात घालू नका चटका बसेल." जीवा म्हणतो, "खरंच म्हणाली का नंदिनी अशी?" आता नंदिनीची आई म्हणते, "काळजी वाटते हो तिला तुमची. बघा, बघा कशी खिडकीतून बघते तुम्हाला." इकडे काव्याबाई त्या बोक्याला घेऊन बसल्यात बेडरूममध्ये आणि त्या बोक्याशी बडबड करतात. "बोक्या, तू आणि मी एकत्र असणार आहोत हं." पार्थ तिला पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. काव्या मुद्दाम त्या बोक्याशी बोलते, जणू काही पार्थशी बोलते, असं ऍक्टिंग करत असते. चला तर मंडळी, बघूयात आता उद्याच्या भागात काय काय घडतंय. यांचा हा प्रवास आपण एन्जॉय करूयात आपल्या या चॅनलवर. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1,00,000 पूर्ण फॅमिली होण्यासाठी. चला तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.